लालबागच्या राजासाठी सुचलेल्या काही लाईनी. काय रे बप्पा, काय दाखवलीस तुझी युक्ती? काय रे बप्पा, काय दाखवलीस तुझी युक्ती? जिथे कामी आली नाही या VIP लोकांची शक्ती. मंडपात 10 दिवस सर्व काही बघत होतास. मंडपात 10 दिवस सर्व काही बघत होतास आणि या लोकांच्या वागण्याला गालातल्या गालातच हसत होतास. तुझ्या दर्शनाला सर्वसामान्य लोकच दिसतात. तुझ्या दर्शनाला सर्वसामान्य लोकच दिसतात, पण तुझ्या कर्मचाऱ्यांना कोण समजवेल? ते तर VIPंचेच भुकेलेले असतात. तुझ्या दर्शनाला किती लोक येतात, वृद्ध, बायका, माणसे, मुले. तुझ्या दर्शनाला किती लोक येतात, वृद्ध, बायका, माणसे, मुले. व तुझ्या कर्मचाऱ्यांना का दिसतात फक्त VIP लोकांचीच फुले? यावर्षी तू नक्कीच रुसला आहेस असं आम्हाला वाटतंय. यावर्षी तू नक्कीच रुसला आहेस असं आम्हाला वाटतंय. याचं उत्तर मी नंतर देईन हेही आम्हाला दिसतं आहे. तुझ्या उत्तराची वाट आम्ही बघत होतो, तू कधी देणार? तुझ्याच उत्तराची वाट आम्ही बघत होतो, तू कधी देणार? तूही मनात म्हणत असशील, जेव्हा मी माझ्या मर्जीत येणार. तू त्या मंडपाच्या बाहेर आलास, जेव्हा तुझ्या हक्काच्या भक्तांमध्ये. तू त्या मंडपाच्या बाहेर आलास, जेव्हा तू तुझ्या हक्काच्या भक्तांमध्ये. तेव्हा तुला वाटले की आज मी सगळं जिंकले. VIPने आणला तुझ्यासाठी तराफा. VIPने आणला तुझ्यासाठी तराफा, पण त्याला बघून तुला फरक नाही पडला फारसा. तुझ्या कर्मचाऱ्यांची शक्ती मंडपात दिसली. तुझ्या कर्मचाऱ्यांची शक्ती मंडपात दिसली आणि तुझी युक्ती आम्हाला समुद्रात दिसली. तूही तितका चिडला होतास हे आम्हाला जाणवलं. तूही तितकाच चिडला होतास हेही आम्हाला जाणवलं. पण तू तुझ्या शक्तीचं प्रदर्शन तुझ्या जागीच दाखवलंस. करा विसर्जन माझं म्हणून थाटात उभा राहिला जिद्दीने. करा विसर्जन माझं म्हणून थाटात उभा राहिला जिद्दीने आणि नाकेनऊ आणून सोडले तू त्या VIP लोकांचे आणि कर्मचाऱ्यांचे. साध्या सर्व लोकांना मजा आली हे तुझं रौद्ररूप बघताना. साध्या सर्व लोकांना मजा आली हे तुझं रौद्ररूप बघताना. पण बाप्पा, आता आम्हालाही माफ कर. खरंच तुला अडचण आली घरी परत जाताना. गणपती बाप्पा मोरया. लवकर तुमच्या घरी जा.